रामकृष्ण हरिभाविक जन हो. या संसारात माणूस रोज धावत असतो, कधी पैशासाठी, कधी मानासाठी, तर कधी स्वतःच्या इच्छांसाठी. पण या धावपळीत तो स्वतःलाच हरवून बसतो. मनात अस्वस्थता, राग, मत्सर आणि अहंकार वाढत जातो आणि मग खऱ्या आनंदाचा मार्ग दूर होत जातो. अशा वेळी संतांचे शब्द आपल्याला योग्य दिशा दाखवतात. त्यातील संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून अगदी साध्या भाषेत जीवनाचा खरा अर्थ सांगितला आहे. अभंग 41 ते 51 मध्ये तुकोबराय आपल्याला सांगतात की खरे सुख बाहेर नाही तर आपल्या मनात आहे. देवभक्ती म्हणजे फक्त पूजा किंवा विधी नाही, तर मनाची शुद्धता आणि प्रामाणिकपणा आहे. ते आपल्याला समजावतात की अहंकार, लोभ आणि वाईट विचार सोडून जर आपण प्रेम, नम्रता आणि विश्वासाने देवाकडे वळलो तर जीवन सुंदर आणि शांत होऊ शकतं. तुकोबरायांचे हे अभंग म्हणजे जणू आपल्या जीवनाचा आरसा आहेत. ते आपल्याला आपल्या चुका दाखवतात आणि योग्य मार्गाकडे घेऊन जातात. चला तर पाहू अभंग. दुर्जनासी करी सहाय्य, तोही लाहे दंड हे. शिंदळीच्या कुंटनी वाटा, संग खोटा खोट्याचा. एर एरा कांचनी भेटे, आगी उठे तेथुनी. तुका म्हणे कापू नाके, पुढे आणिके शिकविती. अर्थात दुर्जनांना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात. एखादी स्त्री वेश्येच्या सानिध्यात राहिल्याने शिंदळकी करू लागते. 2 लाकडे एकमेकावर घासली गेली की अग्नीची निर्मिती होते. वाईटाच्या संगतीने चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते. म्हणून तुकोबा म्हणतात की अशा दृष्टांची नाके आम्ही कापून टाकू, म्हणजे त्यांच्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती, जाना त्या निश्चिती देव नाही. भाडे करी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. देव पूजेवरी ठेवणिया म्हण, पाशाना पाशान पूजी लोभे. तुका म्हणे फळ चिंतिती आदरे, लागवे हे 4 शिंदळीचे. म्हणजे भूमी, राज्य, द्रव्य यांच्या लोभाने जो हरिभक्ती करतो त्याला देव भेटत नाही, हे निश्चित जाणावे. हमाल पाठीवर ओझे वाहतो, पण त्याच्या ओझ्यामधील कोणत्याही वस्तूचा त्याला लाभ होत नाही. मनामध्ये इच्छा, आकांक्षा धरून देवाची पूजा करणारा पाषाणासारखा असतो. असा पाषाणच पाषाणाची पूजा करतो. मनामध्ये विषयाची लालसा धरून केले कर्मे ही वेश्येच्या शिंदळकीप्रमाणे असतात, असे तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते. तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. या भूमंडळी संत सज्जन पवित्र शुद्ध आहेत. ज्याच्या मनात फक्त परमेश्वराविषयीच प्रेमभक्ती असते, जे धनद्रव्यांनी समृद्ध, बुद्धीने तल्लख, ते या जगात भाग्यवंत आहेत. तुकोबराय म्हणतात, अशा संत सज्जनांची सेवा केली तर ती देवाला पावते. आशाबद्ध जन काय जाणे नारायण, करी इंद्रियांची सेवा, पाहे आवडीचा हेवा. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, तुका म्हणे विषय अन्न नाशी येले जैसे. प्रपंचविषयी आसक्त असणारे जीव परमेश्वराला जाणून घेऊ शकत नाहीत. त्यांना स्वतःच्या इंद्रियाची सेवा करण्यात आनंद वाटतो. तो भ्रमिष्ठ स्वतःच्या जीवनाचे हित जाणू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सुग्रास अन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते.
अगदी त्याचप्रमाणे मनात भोग लालसा असणाऱ्या जीवाचे जीवन व्यर्थ जाते. ढेकर जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंथाकुंथी. हेही बोल तेही बोल, कोरडे फोल रुची विन. गव्हाच्या होती परी, फकेवरी खाऊ नये. तुका म्हणे असे हातीचे कांकण, तयासी दर्पण विल्हाळक. म्हणजेच भोजनाच्या तृप्तीनंतर दिलेली ढेकर खरी असते, पण भोजन न करता ढेकर देणे हे ढोंग असते. भोजन करून तृप्तीने दिलेली ढेकर हा अनुभव असतो, तर भोजन न करता दिलेला ढेकर हा दिखाऊपणा असतो. गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनते म्हणून केवळ पीठ खाल्ल्याने पुरणपोळी खाल्ल्याचा अनुभव येत नाही. म्हणूनच तुकोबराय म्हणतात, हातात कंकण दिसत असता आरसा पाहणे निरर्थक ठरते. पुढील अभंग. करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साच्या अंगी. अतिशया अंती लाभ किंवा घात, फळ देते चित्त बीजायसे. तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. लौकिक दृष्ट्या पूजेचे अवडंबर माजविण्यापेक्षा मानसपूजा सर्वात उत्तम. अशी मानसपूजा ज्याच्यासाठी केली जाते त्याला ती कळते. सत्कृत्य करणाऱ्याला चांगले फळ मिळते, तर दुष्कृत्य करणाऱ्याचा घात होतो. अशी बीजाप्रमाणे फळप्राप्ती होते. तुकोबराय म्हणतात, जे जीवाला समाधान मिळवून देते तेच खरे हरिभजन होय, आणि तेच जीवाला भवसागर पार करून येऊ शकते. एकादशी सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. हरिहरा नाही बोटभर वाती, कोण त्यांची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्यांची गती होईल नेनो. म्हणजेच जो मनुष्य एकादशी सोमवार व्रत करत नाही, तो अंती कोणत्या गतीला जाईल माहीत नाही. अशा कर्मकांडाने आंधळ्या झालेल्या लोकांची तुकाराम महाराजांना काळजी वाटते. जे हरिहरामध्ये फरक करतात त्यांची शेवटी गती कशी असेल. ज्यांची नारायणावर श्रद्धा भक्ती नाही, ते अंती कोणत्या गतीला जातील अशी तुकोबरायांना चिंता वाटते. पुढील अभंग. नव्हे आरानुक संसारा हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. रात्री दिस न पुरे कुटुंबाचे समाधान, दुर्लभ दर्शने ईश्वराचे. तुका म्हणे आत्महत्यारे घातकी, थोर होते चुकी नारायणी. सदा सर्व काळ संसाराची चिंता करणाऱ्यांना क्षणभराची सुद्धा विश्रांती मिळत नाही. देवधर्म त्यांनी कोपऱ्यात टाकले आहेत. संसारातील कामनापूर्तीसाठी जेव्हा हवे तेव्हा ते त्यांना उपयोगात आणतात. रात्रंदिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान होत नाही, आणि त्यामुळे देवाकडे त्यांचे लक्ष जात नाही. तुकोबराय म्हणतात, असे प्रापंचिक लोक स्वतःची हत्या करतात. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. भरतील पोट श्वानाची या परी, वस्ती दिली घरी यमदूता. अपूज्य लिंग ते अतित नेघे थारा, ऐसी वस्ती चोरा कंटकाची. तुका म्हणे नाही ठावी स्थितिमती, यमाची निश्चिती कुळवाडी. अर्थात ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा भक्ती घडत नाही, ते गाव स्मशानावत व तेथील रहिवासी प्रेतरूप असतात. कुत्र्याप्रमाणे फिरून ते पोट भरतात.
त्यामुळे त्यांच्या घरामध्ये यमदूताची वस्ती असते. जेथे हरिहरांची पूजा भक्ती घडत नाही ते स्थान चोरांचे, नास्तिकांचे वस्तीस्थान बनते. तुकोबा म्हणतात, त्यांना आपले हित विठ्ठल भक्तीमध्ये आहे हे न कळल्यामुळे ते यमाचे कुळवाडी बनले आहे. अहा कटाळा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. गळेची ना गर्भ नव्हेच का वांझ, माता त्याची लाज लावी पापी. परपिडे परद्वारी सावधान, सादरची मन अभाग्याचे. न मिळता निंदा चाहडी उपवास, संग्रहावे दोष सकळही. परोपकार पुण्य त्या वावडे, विषाचे ते किडे दुग्धी मरे. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या. ज्या घराण्यामध्ये जो दुराचार करणारा पुत्र जन्माला येतो त्याचे पितर स्वर्गात दुःखाने आक्रोश करीत असतात. आणि अशा त्या पुत्राचा त्याच्या मातेच्या उदरात असतानाच का गर्भपात झाला नाही, त्याची माता वांझ का राहिली नाही, अशा पुत्राला तिने का बरे जन्म दिला. अशा अभाग्याचे मन सतत परपीडा परनिंदा करण्यातच रमते. त्याला एखाद्या दिवशी निंदा चहाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घडल्यासारखे वाटते. परोपकार पुण्य याचे त्याला वावडे असते. जसे विषारी किडे गोड दुधात टाकल्यावर मरून जातात. तुकोबा म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ती भासतो. त्याच्या मनामध्ये दया क्षमा शांतीचा लवलेशही नसतो. श्वान शीघ्रकोपी आपणा घातकर पापी, नाही भीड आणिक धीर, उपदेश न जिरे क्षीर. मानसासी भुंके, विजातीन द्यावे थुंके. तुका म्हणे चित्त मळीन कराते फजित. म्हणजेच तुकोबाराय म्हणतात, शीघ्रकोपी मनुष्य स्वतःचा घात करून घेतो. तो कुत्र्याप्रमाणेच असतो. ज्याला दुसऱ्याचा आदर करता येत नाही आणि ज्याच्याजवळ धैर्य नसते त्याला कितीही उपदेश केला तरी तो वाया जातो. माणसांना तो अपशब्द बोलतो म्हणून लोक त्याच्यावर थुंकतात. तुकोबाराय म्हणतात की अशा अमंगळवृत्तीच्या लोकांची फजिती करावी. देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणे रांड. तव तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका. थोर झाला चुका, वर का ना ही घातली. भूमी कापे त्याच्या भारे, कुंभपाकाची शरीरे निष्ठुर उत्तरे. पापदृष्टी मळीन चित्त, दुराचारी तो चांडाळ. पाप सांगते विटाळ, तुका म्हणे खळ. म्हणून निषिद्ध तो. आपल्याला पुत्र झाला हे पाहून एक स्त्री मनातून आनंदित झाली. पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला. जो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे आणि त्यामुळे लोक त्याला त्रासले होते. त्याच्या आईने मोठी चूक केली की तिने त्याला जन्मतःच मारून टाकले नाही. ज्याच्या देहभाराने भूमी थरथर कापते, जो दुसऱ्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे. तुकोबाराय म्हणतात, तो दुराचारी चांडाळ असून पापाला सुद्धा त्याच्या संगतीत विटाळ होतो. अशा खल प्रवृत्तीचा धिक्कार असो. श्रोतेहो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.
की जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी येतील. रामकृष्ण हरी.